नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज 13 तारीख सकाळी 11 वाजता लॉटरी जी आहे ते लागणार असं सांगण्यात आलं होतं. अशी माहिती मिळालेली होती की 13 तारखेला किंवा 12 तारखेला किंवा 13 तारखेला लॉटरी जी आहे ती पब्लिश केली जाईल. परंतु आज 13 तारीख आहे. रात्रीचे 9:46 झालेली आहेत. आता आपण जर Google Chromeमध्ये सर्च करून पाहिलं RT ॲडमिशन, तर जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती अजूनपर्यंत देखील कुठल्याही प्रकारची अपडेट किंवा लॉटरी जी आहे ती इथे काढण्यात आलेली नाही आहे. आपण इथे पाहू शकता एक नोटीस जारी करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये लिहिलेलं आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई जनहित याचिका. पुढे याचिका क्रमांक लिहिलेला आहे. त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने सन 2024-25 या वर्षाच्या RT 25% प्रवेश प्रक्रियेबाबत माननीय न्यायालयाच्या पुढील आदेशानुसार 25% प्रवेश लॉटरी सोडत जाहीर करण्यात येईल, याची संबंधितांनी नोंद घ्यायची आहे. तर पहा मित्रांनो, RTच्या ऑफिशियल साईटवरती किंवा अजून कुठेही RT बाबत लॉटरी जी आहे ती ऑनलाईन कधी सोडणार आहेत याबाबतची कुठलीही माहिती उपलब्ध नाही. परंतु जे साईटवरती लिहिलेलं आहे माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार जे काय आपला निर्णय लागणार आहे न्यायालयाचा, त्याच्यानंतर लॉटरी जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने सोडली जाणार आहे. परंतु हा न्यायालयीन निर्णय जो आहे तो कधी लागणार आहे याची सविस्तर माहिती RTच्या साईटवरती किंवा इतरत्र कुठेही उपलब्ध केलेली नाही आहे. त्यामुळे आता आपल्याला पालकांना दुसरं काही करता येणार नाही आहे. फक्त आपल्याला आता इथे प्रतीक्षा करायची आहे. आज आपल्याला आशा होती की आज लॉटरी लागेल किंवा आपल्या मुलामुलांचे नंबर जे आहेत ते साईडवरती आपल्याला बघायला मिळतील व पुढचा प्रवास आपला जो काही असेल तो करता येईल, अशी आज अपेक्षा होती भरपूर पालकांची. परंतु आज निराशाच पालकांच्या हाती आलेली आहे. त्यामुळे RT लॉटरीमधील या गोंधळामुळे पालकांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत आहे. जसे की माझे ओल्ड व्हिडिओ आहेत, तर सर्व व्हिडिओमधून मी तुम्हाला अपडेट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर तुम्ही देखील माझ्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स दिलात, त्याबद्दल देखील तुमचे धन्यवाद. परंतु खूप पालकांना प्रश्न आहे, खूप जण मला कमेंट करून विचारत आहेत की सर डेट जी आहे ती कधी आहे किंवा लॉटरी जी आहे ती कोणत्या तारखेला आपल्याला बघायला मिळेल. तर खरंच सांगतो पालकांनो, आपल्यापर्यंत नोटीस आहे त्या नोटीससोबत जर यांनी तारीख जर डिस्प्ले केली असती तर सर्व पालकांच्या मनातील प्रश्न यांचे निराकरण झाले असते. परंतु तसे झालेले नाही आहे. तर आपल्याला फक्त आता वाट बघायची आहे. ज्यावेळेस न्यायालयाचा निर्णय येईल त्यानंतर ही जी लॉटरी आहे 7 तारखेला काढलेली लॉटरी ऑनलाईन पद्धतीने डिस्प्ले केली जाईल व त्यानंतरच तुम्हाला SMS येतील व तिथून पुढे तुमचा जो काही RTचा प्रवास आहे तो तुमचा सुरू होईल. तर या व्हिडिओमध्ये मी एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.